नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हा पाठीमागचा भाग मी तयार करून घेतलेला आहे आणि बाही पण करून घेतलेली आहे आणि लटकन पण तयार करून घेतलेलं आहे. तर बघा, सुंदर असा पाठीमागचा भाग मी कॅनव्हास घालून असा रेडी केलेला आहे पाठीमागच्या हुकचा. तर बघा, हा मी अपलोड नाही केलेला. तर बघा, समोरचा भाग हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. तर बघा, याला कप्स घालून आपल्याला समोरचा भाग रेडी करायचा आहे. तर बघा पहिले आपल्याला काय करायचं, तर बघा मी हे कट करताना तुम्हाला दाखवलेलं आहे की मी हा घागऱ्यावरचं ब्लाऊज कसं कट केलेलं आहे. तर बघा, हा नवरीचा घागरा आहे, तर हा त्याच्यावरचं ब्लाऊज आहे. तर बघा, मी त्याच्यासोबत जे अस्तर आलेलं आहे ते पण मी कट करून घेतलेलं आहे आणि घरातलं पण अस्तर लावलेलं आहे. तर बघा, याला म्हणजे 2 अस्तर झालेलं आहे आणि एक ब्लाऊज पिसाचं कापड झालेलं आहे. तर बघा, पहिले काय करायचं आपल्याला, जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे आणि अस्तरचं कापड आहे ब्लाऊज पिसाचं, ते पहिले आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा, जे प्रिन्स कटचा भाग आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा, हे पण आपल्याला असं अस्तर ठेवायचं आहे आणि ब्लाऊज पिसाचं कापड ठेवायचं आणि सगळ्या बाजूकून पहिले आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे जे कापड आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही. त्याच्यासाठी मी पिना पण पॅक करून घेतलेले आहे आणि पहिले हे सगळं व्यवस्थित पॅक करून घेणार आहे आणि उरलेलं कापड कट करून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित असं सगळं पॅक झाल्याच्या नंतर तर बघा, उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे, ते अस्तर लेवल. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम कप्स घालण्याची सोपी पद्धत आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कापड आपण कट करून घेऊया. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, त्याच्यानंतर हे प्रिन्स कटचा जो समोरचा कटोरीचा भाग आहे तो आता सगळ्या बाजूकडून पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा, ब्लाऊज पिसाचं कापड उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून सगळ्या बाजूने पॅक करून घ्यायचं आणि उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे कटिंग करण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे कसं कट करायचं, तर ते पण तुम्ही नक्की बघा. मी हा ब्लाऊज कसा कट केलेला आहे. तर बघा, अस्तर लेवल आता ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी अस्तर 2 लावलेलं आहे, म्हणजे ब्लाऊज पिसासोबत एक आलेला आहे आणि एक मी घरगुती अस्तर लावलेलं आहे, कारण हे जे अस्तर असतं ते एकदम तकलदी असतं, त्याच्यामुळं मी आपला घरगुती अस्तर लावलेला आहे अजून एक. तर बघा, व्यवस्थित हे पूर्ण फिनिशिंगमध्ये कट करून घेतलेलं आहे उरलेलं कापड आणि त्याच्यानंतर याचा घ्यायचा आहे आपल्याला मध्य. मी याला पिना पॅक करून घेतलेला आणि व्यवस्थित पिना पॅक करून याचा मध्ये घेतलेला आहे. तर बघा, मध्येतून थोडासा आपल्याला असा कट मारायचा आहे, म्हणजे आपला मध्ये व्यवस्थित येईल, कारण हे कापड जे असतं ते एकदम असं फुगा पडतो, त्याच्यामुळे व्यवस्थित हे फिनिशिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी घेतलेला आहे कॅनव्हास. तर बघा, मध्येतून आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे 2.5 इंच आणि याचीवाली गळ्याची उंची पण पाहिजे आपल्याला 7.5 इंच आहे आणि आपल्याला इथं 7.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर बघा, थोडासा डीपच गळा घ्यायचा आहे समोरचा. तर बघा, इथं पण 2.5 टाकलेला आहे आणि 7 इंच उंची टाकलेली आहे. 2.5 बाय 2.5चा आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, समोरून त्याचा आहे पान गळा, तर पण मी इथे घेतलेला आहे पंचकोनी गळा. तर बघा, पंचकोनी गळा घेतल्याच्या नंतर आता आपल्याला 1 इंच असा जास्तीचं कॅनव्हास सोडायचा आहे आणि मध्यातून कट करून घ्यायचं आहे. तर बघा, असा आपल्याला गळ्याचा आकार देऊन घेतल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला जे पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे ती दुसऱ्या साईडने पण करून घ्यायची आहे. तर बघा, याच्या मी पेना काढून घेतलेला आहे. तर बघा, दुसऱ्या साईडने याला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. परत पेनाने इकडून दिसतो तसा सेम तसाच आकार पेनाने देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा, मी हा पहिले याच्यावर अटॅच करून घेतला होता, पण पहिले आपल्याला जो अस्तर घेतलेला आहे दुसरा, तो अस्तर पण आधी आपल्याला अटॅच करायचा आहे याला आणि मगच नंतर कॅनव्हास लावून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला असा लावून घ्यायचा आहे. तर मी पहिले तुम्हाला म्हणजे दाखवलं याच्यावरती की आपल्याला असा मध्यातून मध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित याला पेना मी पॅक करून घेतले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तो आपण परत अस्तरचा भाग या पद्धतीनेच कट करून घेतलेला होता, तर तो आता आपल्याला पहिले घ्यायचा आहे आणि याला पण आपल्याला प्रिन्स कटचा कटोरीचा भाग जोडून घ्यायचा आहे. तर बघा, पहिले आता आपण याला कटोरी अशी जोडून घ्यायची आहे प्रिन्स कटची खालच्या साईडने व्यवस्थित. तर बघा, दमादमाने आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच अशी व्यवस्थित टीप मारीत चालायचं आहे. तर बघा, पहिले आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे अस्तरचा आपण घेतलेला आहे दुसरा सेमच या पॅटर्न असाच पॅटर्न आपण कट करून घेतलेला आहे, तो पॅटर्न सेमच आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा असतो. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर याच्यावरती परत आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे पक्की, म्हणजे निघलं नाही पाहिजे. तर बघा, व्यवस्थित अशी याच्यावरती परत एक टीप मारून घ्यायची. तर बघा, परत एक टीप मारून झाल्याच्या नंतर आता इथं जो वरचा भाग आहे थोडासा उरलेला, तर त्याच्यावरती अशी आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अशी टीप मारून घ्यायची आणि उरलेला कोपरा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने.
तर बघा व्यवस्थित असा कोपरा कट करून घ्यायचा, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि इकडच्या साईडची पण सेमच आपल्याला इकडची पण प्रिन्स कटची कटोरी जोडून घ्यायची आहे खालच्या बाजूनेच. तर बघा इकडची जोडून घेऊया. तर बघा इकडची पण सेमच त्या पद्धतीने अशी जोडून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जी अस्तरची आहे ती पण आपल्याला सेमच या पद्धतीने जोडून घ्यायची आहे. ही आपली ब्लाऊज पीसावरती जोडलेली आहे, तशीच आता याच्यावरती पण जोडून घ्यायची आहे खालच्या साईडने. तर बघा या पद्धतीने अर्धा अर्धा इंच असं आपल्याला टिप मारीत चालायची आहे, म्हणजे त्याला पण आणि याला पण. तर या पद्धतीने अर्धा इंच आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता याला पण कटोरी ही जोडून घेऊया प्रिन्स कटची. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी की ब्लाऊजला कप्स कसे जोडायचे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इकडची साईडची पण सेमच या पद्धतीने आता आपण जोडून घेऊया. तर बघा व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित जोडून घेऊया आणि ह्यात तुम्ही या चॅनलवरती मी ह्याच साईजचा 40 साईजचं मी बोटनेकमध्ये कटिंग दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. तर बघा व्यवस्थित अशी जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला असा वरतून आपल्याला शोल्डरपासून 10 इंचावरती मार्किंग करायची आहे कप्स लावण्यासाठी. तर बघा प्रत्येक मापाला तुम्ही 10 इंच घेतलं तरी पण काही हरकत नाही. 10 इंचावरतीच आपला कपची उंची असते. तर बघा 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मध्यातून आता इथं व्यवस्थित लाईन मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला मध्यातून मध्ये असा जोडला गेला पाहिजे. तर बघा इथं मी छोटासा कट मारून घेतलेला आहे मध्यातून मध्ये. तर बघा हा समोरचा गळा आता आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सोयीचं ठेवायचं आहे आणि जे अस्तरचं आपण जोडून घेतलेलं आहे ते आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि मध्यातून मध्ये व्यवस्थित घ्यायचा आहे लावून. आणि हा जो आपण गळा घेतलेला आहे कॅनव्हासचा तो पण आपल्याला मध्यातून मध्ये ठेवून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे आणि पिनाने पॅक करायचा आहे. तर बघा आता आपण जशी पेनाने मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला टीप मारायची आहे आणि जिथं कोपरा आला तिथं अशी सुई आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे परत. कारण सुईवरती काढली तर धागा पण त्याच्यासोबत वर येतो, त्याच्यामुळे फिनिशिंग कोपरा कमी हे होतो आपल्याला ब्लाऊजचा चांगला येत नाही. त्याच्यामुळं हा सुई अशी खाली ठेवून घ्यायची आणि मगच पुढं आपल्याला टीप मारून घ्यायची, म्हणजे आपली कोपऱ्याची फिनिशिंग ब्लाऊजच्या गळ्याची सुंदर येते. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे, व्यवस्थित पिना वगैरे काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच किंवा अर्धा इंचाला कमी आपल्याला कॅनव्हास ब्लाऊज पीसाचं कापड असं ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे आहे. छोटे छोटे कट मारायला आपल्याला व्यवस्थित आपल्याला दम्माने कट मारून घ्यायचं आहे. तर आपण जी टीप मारली आहे ती कट झाली नाही पाहिजे. कट झाली तर आपलं ब्लाऊज बिघडन, त्याच्यामुळे छोटे छोटे कट मारताना आपल्याला दम्माने कट मारून घ्यायचं आहे. तर बघा कट छोटे छोटे मारल्याच्या नंतर ब्लाऊजची फिनिशिंग एकदम सुंदर येते आणि पलटायला पण सोपं जातं. तर बघा आतमध्ये आता आपल्याला पूर्ण कापड असं ढकलून द्यायचं आहे या पद्धतीने आणि याच्यावरती काठोकाठ अशी टीप मारायची आहे. तर बघा आपला कॅनव्हास असा दोन्हीच्या मध्ये गेलेला आहे. तर बघा दम्माने आता आपल्याला काठोकाठ या गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. तर बघा तुम्हाला कप्स वगैरे नसले लावायचे तरी पण या पद्धतीने असं जोडलं तर एकदम सुंदर असं जोडलं जातं या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आता आपण हे पूर्ण गळ्यावरती टीप मारून घेऊया फिनिशिंगमध्ये. तर बघा याच्यावरती मी लेंग्याची कटिंग पण टाकलेली आहे आणि शिवून पण दाखवलेला आहे 18 ते 17 वर्षाच्या मुलीचा. तर तो पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेला आहे आणि त्याच्यावरचं ब्लाऊज पण दाखवलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा एकदम सुंदर असं आपल्या गळ्याला फिनिशिंग आलेली आहे. त्याच्यानंतर जी आपली 10 इंचाची आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती तर बघा कप्स घ्यायचे आहे आणि त्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने याला उलटं करून घ्यायचं आहे आणि याचा वाला असा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर बघा पेनाने किंवा खडूने तुम्ही याची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा अशी, तर बघा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला व्यवस्थित अशी करून घ्यायचं आहे. तर बघा मध्याला मध्ये असं आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि मध्याला मध्ये असा जोडून घ्यायचा आहे आणि हो आता इथं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपल्याला मशीनच्या इथं आपल्याला थोडंसं जड जातं इथं कप्स घालण्यासाठी, कारण इथं टिप मारायला जड जातं थोडंसं. तर आपल्याला दमाने व्यवस्थित असं मशीनच्या दाब खाली घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता पक्की आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित सेंटर असा ठेवून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला आता व्यवस्थित असा आल्हाद हे काढून घ्यायचा आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचा आहे. नाही तर डायरेक्ट तुम्ही इकडं पण जोडून घेतला तरी पण चालेल. तर बघा मी डायरेक्ट इकडून सेंटरवरती ठेवून घेतला आणि डायरेक्ट आता असं परत हे
याच्यावरती पण टिप मारून घेतली पक्की. तर बघा आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता याचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा आता आपल्याला हे व्यवस्थित असे वरती ओपन करून घ्यायचे आहे. तर बघा एकदम सुंदर असे आपले व्यवस्थित आलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता हा भाग समोरचा याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि पूर्ण सगळ्या साईडने आपल्याला व्यवस्थित आता हा पॅक करून घ्यायचा आहे. याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे लेवल करून. तर बघा एकदम सुंदर असा आपल्याला समोरचा भाग रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा व्यवस्थित आता हे सगळ्या बाजूकडून आता आपण हे पॅक करून घेऊया. तर बघा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी याला कप्स कसे बसवायचे. तर बघा व्यवस्थित आता हे सगळ्या बाजूकडून पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम आपल्याला काठोकाठ एकदम अस्तर लेवल आलेलं आहे, कारण थोडं पण कमी जास्त झालेलं नाही, एकदम लेवल आपलंवालं आलेलं आहे. तर बघा सुंदर असा आपला हा समोरचा भाग रेडी झालेला आहे. तर बघा आता आपला हा जो मधला पॉईंट आहे त्याचावाला आपल्याला मोजून बघायचा आहे. तर बघा इथं 1.5 ते 2 इंच आलं पाहिजे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित 1.5-2 इंच आपलं आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता समोरची कंबरपट्टी लावण्यासाठी मी 1.5-2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि अर्धा इंच अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने उलट्या साईड ठेवून. आणि त्याच्यानंतर याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मी शेवट हा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला रेडी करून दाखवीन. एकदम सुंदर असा आपला हा ब्लाऊज झालेला आहे आणि तिला एकदम सुंदर असा ब्लाऊज बसलेला पण आहे, कारण हे शिवून झाल्याच्या नंतर ती आली होती आणि तिला पण घालून बघितलं, तिला एकदम सुंदर असा फिटिंगला पण आला होता. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर मी तिला लेस लावायची होती लटकन टाईपची, तर मी ती पण लेस दंडाला आणि कमरेला पण लावून दिली होती. तर बघा याच्यावरती दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर अशी लेवल घ्यायची आहे आणि अर्धा इंच अशी आतमध्ये मुडपून घ्यायची ही पट्टी आणि त्याच्यावरती आपल्याला टीप मारायची आहे व्यवस्थित लेवल घेऊन. तर बघा व्यवस्थित लेवल घेऊन आपल्याला या पद्धतीने अशी पूर्ण याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही याला हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा मी हे मॅचिंगचा दोरा असते त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत असते, मी हात शिलाई वगैरे करीत नाही, डायरेक्ट मी टिपच मारून घेते, कारण धागा आपल्यावाला मॅचिंगचा असतो त्याच्यामुळे दिसत वगैरे काहीच नाही. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे. धागे वगैरे कट करायचे आहे दोन्ही साईडने. तर बघा एकदम सुंदर असा आपला ब्लाऊज हा समोरचा गाळा एकदम रेडी झाला आहे. कप्स घालून एक बघू शकता तुम्ही, एकदम फिनिशिंगमध्ये आपला समोरचा भाग रेडी झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर बघा आता आपण पूर्ण ब्लाऊज आता ही रेडी करून घेऊया. तर बघा एकदम सुंदर असा झालेला आहे. तर बघा आता हा पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते. तर बघा सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेला आहे. नाही बघा मी कमरेला आणि दंडाला अशी लेस लावून घेतलेली आहे. तिनं आणून दिली होती, तर ही लेस लावून घेतलेली आहे आणि तिनं घालून पण बघितलं. एकदम सुंदर असं ब्लाऊज तिला आलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.